हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत. तर दिनेशचा अभ्यास चालू आहे आणि संग इकडं कडधान्य खायला घेतलेलं आहे. यामध्ये काय काय आहे म्हणजे मिक्स आहे. ते हरभरे आहेत, मूग आहेत, शेंगदाणे, परत सोयाबीन 3-4 आहेत म्हणजे जास्त खावाशे वाटत नाहीत. तर हे सगळे धान्य रात्री भिजत ठेवून सकाळी खात आहे आणि अभ्यासही संग चालू आहे. आणि माझी मॉर्निंगची कामं आज खूप लवकर मी आवरलेले आहेत. लवकर उठलेले आहे मी, 5 वाजता उठलेली आहे आज, कारण मला आज साफसफाईची कामं काढायची आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की श्राद्ध झाल्यानंतर मी किचनची साफसफाई काढणार आहे. तर आज त्याच घाईगडबडीत मी आहे. म्हणजे अगोदर मी पूजा वगैरे उतरवते, देवपूजा करते, स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे या कामापासून फ्री झाले की मगच मी साफसफाईच्या कामाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आजचा वार सांगेन तर आजचा वार गुरुवार आहे, आमचा उपवासही आहे. तर आज जसं प्रत्येक गुरुवारी मी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते तशा पद्धतीनं काही करणार नाही. फक्त देवांना स्नान घालणारे, देवपट्यावर विराजमान करणारे, म्हणजे साधी सिंपल पूजा मी करणारे, फक्त स्नान घालणारे देवांना. कारण आता पितांबरी वगैरे मी स्वच्छ किंवा पितळ तांब्याचे सगळे भांडे स्वच्छ मी प्रत्येक गुरुवारी करत असते. पण आज ते काहीच करणार नाही. तर अगोदर तर मी पूजा उतरवली आणि पूजेचा जागा स्वच्छ पुसून घेते आणि देवपूजेला सुरुवात करते. पाणी वगैरे मी मॉर्निंगलाच भरून घेतलेलं आहे, फुलं घेऊन आलेली आहे. म्हणजे ही कामं अगोदरच आवरली. संग स्वयंपाकी बनवत आहे मी, कारण मला हे सगळ्या कामापासून खूप लवकर फ्री व्हायचं आहे. कारण किचनमध्ये मला आरामात 2 दिवस लागणार आहेत, खूप पसारा आहे इथं. म्हणून म्हणलं अगोदर या कामापासून फ्री व्हावं, कारण ते थोडं हे थोडं होणार नाही आहे. अगोदर सगळ्यांचं जेवणं खाणं जी माझी कामं आहेत रेग्युलर ते आवडून घेते, मग मी त्या कामाला सुरुवात करणार आहे. नंतर डिस्टर्ब नको म्हणून मी अशा पद्धतीने सुरुवात करत आहे. बाबांना आंघोळीला पाणी ओतलेलं आहे. बाबा आंघोळ करतात तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. देवपूजा केलेली आहे. तर ही आहे आजची देवपूजा. तर स्वयंपाक वगैरे बनवला, बाबांना जेवायला वाढलं आणि आता मी भाजत आहे शेंगा. उपवास आहे, भूकी लागलेली आहे. तर जोपर्यंत हे येतात तोपर्यंत मी शेंगा भाजून ठेवते, म्हणजे त्यांनाही तिकडेच पॅक करून देते. आणि संग इकडे चहा पण बनलेला आहे. म्हणजे उपवासा दिवशी 2-3 वेळा तरी चहा बनतो. तर या तर मग मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला. तर चहा घेते आणि संग शेंगाही भाजून झालेल्या आहेत. तर थोडा वेळ गरम तव्यावर ठेवते, म्हणजे छान ते कडक होतात. आणि इकडं यांच्यासाठी मी दही पॅक करत आहे. म्हणजे येतील त्यामध्ये येईपर्यंत मी दही पॅक करते, थांबणार नाहीत आल्यानंतर. तर इकडे 2 तांबे मी दह्याचे घेतलेले आहेत. एक आहे रात्री भिजू लावलेलं, जास्त आंबटपणा नसतो. आणि हे आहे काल म्हणजे मॉर्निंगचं आहे कालचं, मग ते थोडंसं आंबट झालेलं आहे. तर मी विचार केला की दोन्ही दही थोडं घालते, म्हणजे एकदम सप्पकी प्यावंसं वाटत नाही आणि एकदम आंबट कधीही प्यावंसं वाटत नाही. दोन्ही मिक्स केलं मी, अर्धा टाकलेलं आहे. आणि इकडे दुधावरची साय आणि थोडंसं दूध टाकणार आहे. खूप छान टेस्टी हे बनून तयार झालेलं आहे दह्याचं. आणि यामध्ये साखर टाकून प्यायचं असतं, पण साखर आता मी टाकून देत नाही आहे. तिकडंच अशा पद्धतीने कवरमध्ये देत आहे, म्हणजे आवडीप्रमाणे दह्या टाकून खाते. तर इकडे साखर मी कवरमध्ये पॅक केलेली आहे. आणि एका पिशवीमध्ये सगळंच पॅक करून मी टी टेबलवरती ठेवते. आल्यानंतर पटकन घेऊन जातील आणि मी माझ्या कामामध्ये सगळं किचनमधलं झाकून ठेवलेलं आहे. जसं दूध आहे, स्वयंपाक आहे, सगळं मी झाकून ठेवलं व्यवस्थित. कारण आता सगळं पसारा काढतो आपण, धूळ खूप पडणार आहे. आणि मी अर्धच किचनमधलं काढणार आहे, पूर्णपणे होणार नाही. बघू शकता किचन भरून पसारा आहे. तर इतका आज होणार नाही आहे. तर मी विचार केला की अगोदर पोटमाळ्यावरचं काढणार आहे. आणि जे हे करायचं आहे एकटीला करायचं आहे. खूप माझी धावपळ आज झालेली आहे. म्हणजे दिनेश असतं तर ठीक असतं, दिनेश वरती चढून मला सगळं खाली डबे दिलं असतं आणि मी सगळे खाली घेतले असते. म्हणजे हे दोघाचंच काम आहे, पण मला एकटीलाच करायचं आहे. कारण दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि आज लवकर येणार नाही, त्याचे एक्स्ट्रा क्लास वगैरे आहेत असं म्हणत होता. म्हणजे 7 वाजताच घरी येणार आहे दिनेश. तर आता कुणाचीही आशा अपेक्षा नाही आहे. जे हे करायचं आहे, जी इतकी धावपळ करायची आहे, मला एकटीला करायची आहे. आणि आता दिवसही नाही आहेत. म्हणजे आज गुरुवार आहे आणि 2 तारखेला अमावस्या आहे. मग 2 तारखेपर्यंत आपल्याला सगळीच कामं आपली झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण घरची स्वच्छता, म्हणजे पूर्ण भांडे डबे जे आहे ते स्वच्छ करणं, परत लावणं, घरची साफसफाई, परत कपडे धुणं, म्हणजे ओदरी जी आहे आपलं अंतरण पांघरण सगळं धुवायचं असतं.
तर माझी आज खरी साफसफाई सुरू झालेली आहे. म्हणजे मी जसं बेडरूम आणि तिकडची रूम जे मी स्वच्छ केलं तितकं मला तामझाम वाटलं नाही, कारण तितका लोड आला नाही आहे, कारण तिथं तितका पसारा नव्हता. पण किचनमध्ये मात्र खूप पसारा मी भरलेला आहे. म्हणजे हे सगळे आपले लागणारेच आहेत सगळे वस्तू. हे जसं डबे आहेत, छोटे डबे आहेत, मोठे डबे आहेत, मसाले डबे आहेत. पोटमाळ्यावरती खूप सारे डबे मी ठेवलेले आहेत आणि ते स्टँड घेतलेलं आहे, कारण खालून तर मला पोहोचणार नव्हतं. चेअरवर थांबून मला पोहोचणार नाही आहे, त्यामुळे हे स्टँड घेतलं. स्टँडवरती थांबून एक एक डबे मी घेऊन खाली येत आहे, वर चढत आहे, खाली येत आहे, वर चढत आहे. किती माझ्या जऱ्या होत आहेत एकेका डब्यासाठी. आणि हे ठीक आहे की डब्यामध्ये जास्त माल मी भरून ठेवलेला नाही, कारण वजनदार असले तर मग ते घेऊन मला खाली येताही आलं नसतं. कमी प्रमाणात आहे, म्हणजे पापड, कुरडी, खारडे असं जास्त प्रमाणात आहे, ते हलके असतात. तर बघू शकता पोटमाळ्यावरती सगळे डबे मी खाली काढून ठेवले. आणि इकडच्या साईडचं जे पोटमाळा आहे तिकडं आहे लक्ष्मीचं सामान, म्हणजे गौरीचं सामान आहे, ते मी काही काढणार नाही. परवा दिनेशनं सगळं ते स्वच्छ करूनच ठेवलेलं आहे. सगळे डबे मी खाली ठेवले. आता अगोदर मी पोटमाळा स्वच्छ झाडून घेते. आणि तुम्ही म्हणता ना की ते किचन काउंटर तू भाकरी बनवू नको, परातीत बनव, तर इथं जे दिसत आहे ना तुम्हाला लाकडी काटवट, यावरती मी भाकरी बनवायची अगोदर गावाकडे, म्हणजे चुलीवर स्वयंपाक बनायचा तेव्हा मी बनवायचे. पण इथं आल्यापासून हे सगळं मी वरतीच ठेवलेलं आहे. लोखंडी तवा आहे अगोदरचा आणि ही लाकडी काटवट आहे. यावरती भाकरी खूप परफेक्ट बनतात, खूप छान बनतात. जितकी पातळ पाहिजे तितकी इतकी सुंदर भाकर बनते. पण त्या किचन काउंटरवरती ठेवायचं कुठं, खूप मोठं आहे ते, म्हणून मी वरच्या साईडला ठेवलं. डायरेक्ट किचन काउंटरच मी भाकरी बनवते. तिकडच्या साईडचं पूर्ण झाडू मारून घेतलेलं आहे. पोटमाळ्यावरती जास्त झाडू वगैरे लागत नाही, कारण दिसत नाही आहे, त्यामुळे खूप धूळ जमा झालेली आहे इथं. आणि मंदिर मामाही खूप दिवस होते इथं, त्यामुळे खूपच घाण झालेलं आहे. तर अगोदर पूर्ण पोटमाळा मी स्वच्छ झाडून घेतलेला आहे आणि पुसून घेणार आहे, कारण धूळ खूप जमलेली आहे इथं. त्यामुळे आणि व्यवस्थित कलर पण केलेलं नाही, म्हणजे त्यावेळेत आम्ही लक्ष दिलं नाही आहे. आणि जे पेंट करायचे भैया असतात ते व्यवस्थित पेंटही दिलं नाही. पेंट जर व्यवस्थित दिलं असं ना इतकी धूळ झालीच नसती. तर इकडं मी हे घेतलेलं आहे लिक्विड आणि पाणी टाकलेलं आहे. लिक्विडचं पाण्यानंच पूर्ण मी पोटमाळा पुसून घेणार आहे. म्हणजे पाला, झुरळं, किडे हे ते येतं ना, ते काहीच येणार नाही. अशा पद्धतीनं केमिकलच्या पाण्यानं आपण, म्हणजे लिक्विड कसलंही लिक्विड असो तुमच्याकडे, काही नसला हार्पिक टाकू शकता. स्वच्छ पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्या जे वास येतो ना स्मेल, त्यामुळे ते किडे, पाला हे जास्त येणार नाही, झुरळं वगैरे काही येणार नाही. तर एक कपडा घेतला आहे, पाण्यामध्ये बुडवून मी पूर्ण पोटमाळा व्यवस्थित पुसून घेते. आज मला भरपूर वेळ लागला होता. टायमिंग सांगितलं मी सकाळी ना विचार करत होते, डोक्यात विचार चालू होता की मला हे सगळं काढायचं आहे, पण मनच होईना काढायचं. मन असं विचार करतो की कधी काढायचं, आता कधी काढायचं. आपण जेव्हा विचार करतो ना त्यावेळेत खरंच आपलं डोकं चालत नाही, न विचार करता सुरुवात करावी लागेल. असं करण्यामध्येच मला 1:30 वाजलेले होते. 1:30 वाजता मी सुरुवात केली. तर हे सगळे डबे खाली ठेवण्यासाठी मला आरामात 2-2:30 वाजलेले होते, कारण एक एक घेऊन मला खाली उतरायचं होतं, ठेवायचं होतं, मग परत वर चढायचं होतं. त्यामुळे मला भरपूर वेळ लागला. आणि आता 2:30 वाजता मी पोटमाळा पुसून घेत आहे आणि यावरती विचार करते की एक प्लास्टिकचं पोतं वगैरे अंतरावं, कारण धूळ खूप उडत आहे, त्या डब्यावरही बसत आहे. तर मी पोटमाळा व्यवस्थित पुसून घेतला. ते पाणी हडकत आहे तोपर्यंत मी इकडं हे प्लास्टिकचे पोते घेतलेले 2 आणि ते आतमधनं कट करत आहे मी, आणि त्यावरती मी अंतरणार आहे. ते अगोदर कधीही पोटमाळा वगैरे मी साफ केलेला नाही, कारण दीपक होता आणि हे सगळं काम दीपकचं होतं. दीपक दिनेश दोघं करायचे, पण आता कोणी नाही. दीपकही गेलेला आहे आणि दिनेश तर कॉलेज आहे, त्याचं त्याला सुट्टीच नाही एक दिवसही, त्यामुळे कुणाचीच आशापेक्षा नाही. पण आज मला दीपकची आठवण खूप खूप येत आहे. जेव्हा अशी कामं राहायची ना, मम्मी ते तू करू नको, पडशील वगैरे, राहू दे मी आल्यानंतर करतो, असं म्हणायचा तो. खरंच आज दीपकची मला खूप खूप आठवण येत आहे. बघू शकता हे प्लास्टिकचं पोतं मी आतमधनं अशा प्रकारे कट केलेलं आहे आणि हे पण अशाच पद्धतीने मी कट करून घेते आणि पोटमाळ्यावरती पूर्णपणे मी अंतरणार आहे. मग डबे स्वच्छ करून मी त्यावरती ठेवणार आहे, म्हणजे जास्त धूळ होणार नाही. कारण एकतर किचन आहे, किचनमध्ये स्वयंपाक बनतो, ते ऊब लागूनही थोडंसं चिकटपणा डब्यावरती येतो आणि त्यामध्ये धूळ पण. मग ते बघू शकता सगळे डबे कसे झालेले, ते एकदम चिकटपणा आणि धूळ खूप जमलेली त्यावरती. तर आता सगळे डबे मी क्लीन करण्या अगोदर पोटमाळा जे आहे ना ते स्वच्छ करून घेतला आणि हे सगळे पोते अशा पद्धतीने मी अंतरत आहे. पण खरंच बघा उतरा चढा खूप होत आहे, म्हणजे एक एक ह्याच्यासाठी मला वरती यावं लागतं, मग खाली जावं लागतं.
पद्धतीने मी प्लास्टिकचे पोते आतमधनं कट करून पोटमाळ्यावरती अंतरलेले आहेत, म्हणजे धूळ थोडीशी कमी येईल आता. आणि आता पटकन मी डबे क्लीन करायला सुरुवात करते. म्हणजे काही डबे रिकामे आहेत, काहीमध्ये काही सामान ठेवलेलं आहे, काही भरलेले आहेत, तर सगळी मी रिकामे करून घेते. तर हे काम व्यवस्थित झालेलं आहे. तर आता मी हे अगोदर स्टँड बाहेर नेऊन ठेवते, कारण जेव्हा मी डबे ठेवेन तेव्हा मी परत घेऊन येणार आहे. हॉलमध्ये ठेवून देते आणि पटकन मी सगळे डबे क्लीन करायला सुरुवात करते. लेट खूप झालेला आहे, म्हणजे अगोदर मी विचार करण्यामध्येच भरपूर आज वेळ लागलेला आहे. खरंच नकोच वाटत होतं. आता इतका पसारा कधी काढणार, कधी स्वच्छ करणार असं विचार येत होतं. पण न विचार करता आपण काढलं ना सगळी कामं आपली सुरळीत होतात. जास्त विचार करून ना आपला मूड ऑफ होतो आणि कुठलीच काम करायचं मन होत नाही. त्यामुळे जास्त विचार करायचाच नाही. इकडं कढई आहे, दुर्डी आहे, स्टीलचं टोपलं आहे. अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि शिंका खूप येत आहेत. म्हणजे थोडीशी धूळ, म्हणजे मला वाटतं काहीतरी एलर्जी झालेली आहे. अगोदर हा प्रॉब्लेम नव्हता, आता झालेला आहे. 5 वाजले मॉर्निंगचे की शिंका यायला सुरू होतात. त्यावेळेत काही वातावरणही ठीक असतं, मी एकदम दार काढून बाहेरही जात नाही, तरी पण शिंका येतात. आणि आता बघू शकता जसं मी धूळ वगैरे सगळं स्वच्छ करत आहे, कंटिन्यूअस शिंका येत आहेत. सगळं मी स्वच्छ केलेले, धुवलेलं वगैरे नाही आहे, फक्त धूळ मी पुसलेली आहे. आणि इडली पात्र ते तरी जेव्हा इडली बनेल त्यावेळेस स्वच्छ होतं, त्यामुळे तितकं घाण नाही आहे, ते पण मी पुसलेलं आहे. म्हणजे जे स्वच्छ आहे ते फक्त वरची साफसफाई मी केलेली आहे. तसं तरी जे डबे आहेत ना ते पण जसं त्यामधलं काही संपलं मी क्लीन करूनच त्यामध्ये भरत असते, त्यामुळे तितके घाण नाही आहे. तरी पण हे सगळे डबे मी घासून स्वच्छ धुवून उन्हाला ठेवणार आहे, कारण वातावरण आज ठीक आहे, पाऊस वगैरे नाही. जर पाऊस असला तर मी सगळे डबे पुसणारच होते वरच्यावर, म्हणजे वरची साफसफाई जी म्हणतात ना तशी करणार होते. पण वातावरण ठीक आहे तर मला सगळे डबे रिकामे करून स्वच्छ घासून धुवून उन्हाला ठेवणार आहे. आणि छान खणक वाळल्यानंतर त्यामध्ये मी सगळं भरून परत पोटमाळ्यावरती ठेवणार आहे, कारण दररोज आपण ते काढत नाही. खूप सारे डबे वरच्या साईडला जातात आणि जे इथं अलमारीत आहेत ते ठीक आहे, ते रिकामे झाल्यानंतर स्वच्छ करते, भरत असते, ते तितके घाण नाही आहेत. तर अगोदर मी सगळे डबे रिकामे करून घेत आहे. आणि या डब्यामध्ये बेसन राहिलेले, म्हणजे वरच्या साईडला मी ठेवलं आणि तिथं हात जात नाही आपला, आणि ते बेसन खूप दिवस झाले मी ठेवलेलं आहे. तेच बघत होते, याचा वास वगैरे तर येत नाही आहे, पण व्यवस्थित आहे. नंतर मी एका वेगळ्या भांड्यात काढून तेही डबा मी क्लीन करायला घेणार आहे. तर पापड, खारुडी, कुरडी हे सगळं मी ताटलीमध्ये काढून ठेवत आहे. आणि वरती उन्हाला नेऊन ठेवलं तर ठीकच होतं, पण आता वरती मी मेरजाऱ्या करण्यामध्येच वेळ जाणार आहे, कारण आता लेटही खूप झालेला आहे. म्हणून मी इथंच ठेवलं आणि सगळे डबे अगोदर मी स्वच्छ करून घेणार आहे, कारण आता समोर तर पोर्समध्ये ऊन आलेलं नाही आणखीन. पण वरती जाऊन हे जर ठेवलं तर व्यवस्थित वाळले असते. पण आता मदतीलाही कोणी नाही आहे आणि एकटी मी कधी करणार, 2 मजली पायऱ्या चढत जाणं ठेवून येणं होणारी नाही आहे. तर मला असू दे म्हणलं, इथंच ठेवलेलं आहे मी. आणि सगळे डबे इकडे रिकामे करून घेतले, थोडेफार खाली ठेवले, ते आणखी मला रिकामे करायचे आहेत. पण जितके किचन काउंटर आहेत ते अगोदर मी स्वच्छ करते, धुते आणि बाहेर पोर्समध्ये नेऊन ठेवते, म्हणजे हडकत राहील, पाणी निचरा होत राहील. तोपर्यंत हे डबे रिकामे करून मी स्वच्छ करून घेणार आहे. वाटतं यावेळेस सगळ्या ताई खूप व्यस्त आहेत. म्हणजे दसऱ्याची साफसफाई सगळ्यांच्या घरात सुरू झालेली आहे. सगळ्यांच्या घरामध्ये अशीच कामाचं जे आहे ना, म्हणजे भांड्याचा पसारा, कपड्याचा पसारा चालू आहे, सगळ्यांची साफसफाई. त्यामुळे सगळ्या ताई आता यावेळेस खूप व्यस्त आहेत, जसं मी आहे. आणि ज्यांच्या घरी माझ्यासारखी एकटी ताई आहे मग तिची तर हाल बेहाल झाले असेल, जसं की माझी झालेली आहे. म्हणजे खूप धावपळ होते, सकाळी स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची, सगळ्यांचं आवरून द्यायचं, मग परत ही सगळी कामं, किती कामाचा लोड येतो ना एकटीला. एकाला दोघी असलो ठीक आहे, त्यांचं व्यवस्थित आहे, म्हणजे कोणी स्वयंपाक करतं, कोणी पसारा काढतं, चालतं. पण जेव्हा एकटीवर येतं ना खरंच खूप कामाचा लोड येतो. असं ताई नो, काही ऑप्शन नाही आपल्याकडे, कारण हे कामं करणं गरजेचं आहे. डबे घासण्यासाठी मी काय घेतलेलं आहे तर एक साबण पण घेतलेले, जे कपड्याचं साबण आहे, आपण भांड्याचंही होऊ शकता, पण माझ्याकडे नाही येते म्हणून मी कपड्याचं साबण घेतलेलं आहे. आणि थोडाफार मी डिटर्जंट पण यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि डबे छान घासून स्वच्छ धुवत आहे. थोडासा चिकटपणा झालेला आहे, कारण किचनमध्ये आपण किती वेळा क्लीन करून ठेवू, थोडासा चिकटपणा येतो यावरती. तर ते वरची जी टोपणं असतात ना तेच खूप चिकट झालेले, डबे आतमधनं व्यवस्थित आहेत.
तर सगळे डबे मी क्लीन केलेत आणि लगेच मी इकडं बाहेर आणून ठेवलेलं आहे. वातावरण ठीक आहे, बघू शकता छान हवा पण आहे आणि ऊन पण आता येत आहे. म्हणजे जसं दिवस मावळत गेला तसं तसं इथं ऊन येतं पोर्चमध्ये. तर सगळे डबे मी नेऊन ठेवत आहे. जरा खूप झाले म्हणजे आणि कपडे पण वाळलेले आहेत, ते पण मला काढून ठेवायचे आहेत. तर अगोदर मी सगळे डबे क्लीन करून उन्हाला आणून ठेवते, मग हे कपड्याचं काम नंतर करणार आहे. आणि शेरूला मी बाहेर घातलेलं होतं, परत आलेलं आहे. म्हणजे अगोदर शेरूला बाहेर घातलं आणि गेट बंद केलेलं होतं, परत आलेला आहे तो आतमध्ये. कारण आता डबे वगैरे ठेवले तर शांत बसणार नाही, सगळे डबे पाडायचं काम चाटायचं काम करत असतो. म्हणून त्याला अगोदर मी बाहेर घालून बाहेरचं मेन गेट जे आहे ना तेच बंद करते, म्हणजे आतमध्ये तो येणार नाही. तर इकडं तितके डबे मी स्वच्छ केले. आणखीन जे खाली ठेवलेले डबे होते तेही मी सगळे रिकामे केलेत. म्हणजे कशामध्ये मुगाची डाळ, कशामध्ये उडदाची डाळ, कशामध्ये पापड, कारुडी कोडी हे सगळं भरलेलं होतं. सगळं मी रिकामं केलेलं आहे इथं. आणि पटकन मी हे डबे स्वच्छ करून घेते. म्हणजे आज दिवस खूपच धावपळ होणार आहे आणि खूप थकलेली पण आहे मी आता. कारण 2 दिवस झालं इतका कामाचा लोड आलेला आहे ना की लवकर उठणं सकाळी. काल तर तुम्ही बघितलेलं आहे 3 वाजताच मी उठलेली होते. ही कामाचा विचार करणं झोपच येत नाही डोळ्याला. वेळेच्या अगोदरच उठून बसते आणि कामाला मी सुरुवात करते. तर सगळे डबे मी घासून बाहेर उन्हाला नेऊन ठेवलेले आहेत. आणि इकडच्या रूममध्ये मी 2-3 डबे ठेवलेले होते, ते घेऊन आले, तेही स्वच्छ करते अगोदर. आणि इकडं मी लिक्विडचं पाणी करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये ब्रश जे आणलेलं आहे ते बुडवून पूर्ण भीती मी पुसून घेणार आहे किचनमधल्या. म्हणजे हे झाडू छान आहे, पोहोचतं सगळं. कारण आपण चेअरवरती थांबलं तरी पोहोचणार नाही, पण हे झाडू व्यवस्थित आहे. तर या लिक्विडच्या पाण्यामध्ये मी बुडवून पूर्ण भीती जे आहे ना व्यवस्थित अशा पद्धतीनं पुसून घेत आहे. कारण हलकीशी जाळी वगैरे तिथं बसलीच असेल किचनमध्ये तर सांगूच नका, थोडंसं चिकटपणा येतोच. तर अशा पद्धतीने स्वच्छता केली तर ठीकही वाटतं. म्हणजे अगोदर कसं गावाकडे भिंती चुना वगैरे लावायच्या राहायच्या किंवा मातीनं सारवायच्या राहायच्या, पण ह्या पेंट केल्या भीती असतात. तर इथं फक्त आपल्याला अशा पद्धतीनं पुसून घ्यायचंच असतं, काही जमणार नाही इथं. तर अशा पद्धतीने पूर्ण कोपरा आणि वरचं जे छत आहे ना ते पण मी व्यवस्थित लिक्विडच्या पाण्यानं पुसून घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने लिक्विडचं पाणी करून पुसलं तर पाला झुरळं हे जास्त येणार नाहीत आपल्या घरी. म्हणून अशा पद्धतीने मी स्वच्छ केलेलं आहे. आणि या अलमारीमधला मी पसारा आता काढणार नाही आहे. इथं तर कलरफुल छोटे मोठे डबे खूप सारे आहेत, ते काढलं तर पूर्ण एक दिवस मला पुरणार नाही आहे. आणि तसं तर मी आज लेटच सुरुवात केली होती. फक्त मी स्टीलचे जितके डबे आहेत ते सगळे घेतलेले आहेत. म्हणजे थोडंसं अस्तव्यस्त झालेलंच आहे. एक डबा तिथं आणि एक डबा इथं असं झालेलं आहे. म्हणजे जसं गौरी आगमन झालं होतं तेव्हा असं झालेलं आहे आदलाबदल, वरचे डबे खाली, खालचे डबे वरी असं झालेलं आहे. तर तेव्हा एकच विचार होता की आता काढायचं आहे ना, असू दे म्हणून ठेवलं मी. आता आज काढत आहे. तर सगळे स्टीलचे डबे काढून घेतले आणि अगोदर मी हे स्वच्छ करून घेते आणि बाहेर नेऊन ठेवते. डबे सगळे व्यवस्थित हडकल्यानंतर त्यामध्ये सगळा माल भरून वरच्या साईडला मी ठेवणार आहे. तरी सगळे डबे स्वच्छ झालेले आहेत. तर इकडं बाहेर आणून ठेवले बघू शकता. जेव्हा आपण वरती ठेवतो ना पोटमाळ्यावरती इतकं दिसून येत नाही, पण जेव्हा आपण स्वच्छता म्हणजे क्लीन करायला काढतो ना त्यावेळेस वाटतं की बाबा इतका पसारा मी घेतलाच का, नको असं वाटतं. तर सगळे डबे उन्हाला ठेवलेले आहेत. आणि आता करून घेऊया पोटपूजा. भूकी लागलेली आहे आणि चहा प्यायचं मन नाही आहे. म्हणजे फ्रूट वगैरे खाते मी, पण हे आलेच नाहीत घरी. म्हणजे दही मी पॅक करून ठेवलं पण आले नाहीत, काहीतरी कामात असतील. इथंच ठेवलेले टी टेबलवरती मी. आणि मी इकडे वाटीमध्ये दही साखर घेतलेली खाण्यासाठी. तर दही खाऊन घेतलं. आता परत कामाला सुरुवात करूया. तर दही खाऊन कुठं जास्तच एनर्जी आली मला. तर इकडचे जे डबे आहेत ना छोटे मोठे इथं खाली ठेवलेले मी, ते आता मी काढत आहे. म्हणजे सगळे मोठे डबे तर स्वच्छ झाले, ते बाहेर उन्हाला ठेवलेले आहेत. म्हणजे ते पाणी वगैरे सगळं हडकत राहील तोपर्यंत मी हे डबे सगळे काढून घेते. आणि तसं तर आज गुरुवार आहे, मला प्रसाद पण बनवायचा आहे, रात्री स्वयंपाक पण बनवायचा आहे. म्हणजे मॉर्निंगला तितकं स्वयंपाकाचं तामझाम नसतं, पण संध्याकाळी असतं. तरी पण बघा 6-6:30 वाजेपर्यंत ही सगळी कामं आवरून घेते. मग मला प्रसाद बनवायचा, मग नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर हे जे आहेत ना मातीचे भांडे, म्हणजे तवा आहे आणि हे जे हांडी आहे ते मी इथं ठेवलेले, खूप जपून ठेवलेले. मला वाटतं की धक्काबुक्की लागेल म्हणून तिकडे ठेवलेलं होतं. पण आता ही क्लीन करते वेळेस ते थोडंसं पडलं धडलं चुरा होणार आहे, म्हणून मी अगोदर तिकडच्या किचनमध्ये नेऊन ठेवून आलेली आहे. आणि तुम्ही विचारतो आहे की किती रूम आहेत तुमच्याकडे, म्हणजे किती रूम आहेत. तर रूम सांगेन तर बघा 2, 3, 4 रूम आहेत. म्हणजे एक हॉल आहे, 4 रूम आहेत. इतकंच आहे. तिकडचं जे किचन आणि रूम आहे ना ते आम्ही भाड्यानं देण्यासाठी केलेलं होतं, आता मी दिलेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे आता साफसफाई करण्यासाठी, सगळं सामान ठेवण्यासाठीही. तर इकडं बघू शकता, इथं ना दिसत तर नाही की किती पसारा आहे, जसं काढत येईल तसं निघत आहे.
सगळे कलरफुल डबे आहेत, ते सगळे मी खालच्या साईडला ठेवलेले होते. तर सगळेच मी आता काढलेले आहेत. आणि जे कढई आहे, जे मोठे मोठे भांडे ते पण मी खाली ठेवले किचन काउंटरच्या खालच्या साईडला. आणि बघू शकता इकडं म्हणजे जास्त नजरही जात नाही, हाती जात नाही, काय अवस्था झालेली आहे. खूप धूळ जमलेली आहे. तर अगोदर शीट मी सगळे काढून घेते, म्हणजे शीट पण असे झाले ना थोडीशी, ते पण स्वच्छ करून परत मला ठेवायचं आहे. आणि अगोदर हे जे आहे ना पूर्णपणे मी फरशी घासून घेते. थोडंसं असं झालेलं आहे कारण तिथं जास्त आपली नजर जात नाही आणि ते जे सामान ठेवलं आहे ते ठेवूनच राहतं, त्यामुळे खूपच घाण झालेलं आहे ते. तर अगोदर मी सगळं स्वच्छ करून घेते. दिसत नाही, थोडंसं अंधार वाटत आहे कारण दारं लावलेली त्याला, त्यामुळे. तर इकडं मी बॅटरी घेतलेली आहे आणि पूर्ण मी छान घासून स्वच्छ पुसून घेते, म्हणजे एकदम धडधड पाणी टाकता येणार नाही कारण पाणी इथं साचलं जातं, कुठं जाण्यासाठी जाय नाही आहे. म्हणून मी बॅटरी लावून इकडं जे मी पाणी बनवलेलं आहे ना हे भांडे घासण्यासाठी तेच घेतलेलं आहे. आणि घासीनं पूर्ण हे फरशी पुसून घेते, म्हणजे वरच्या साईडला खालच्या साईडला पूर्णपणे चारही बाजूनं पुसून घेते आणि पुसून म्हणजे घासून घेते अगोदर, नंतर पुसून घेते. तर अशा पद्धतीने मी पुसत आहे. जमत नव्हतं, म्हणजे हात पोहोचत नव्हता, तरी पण कसं मी ते व्यवस्थित पुसलेलं आहे. आणि जे खालच्या साईडचा कप्पा आहे ते पण थोडासा असाच झालेला आहे, बघू शकता असे डाग वगैरे पडलेले आहे तिथं. ते पण मी व्यवस्थित घासून घेतलेलं आहे, म्हणजे आपण लिक्विड टाकू शकता, हार्पिक टाकू शकता. मी तर हे केमिकलचं जे पाणी बनवलेलं लिक्विडचं तेच टाकलेलं आहे आणि नंतर मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तर हे निवांत हडकत राहील तोपर्यंत सीट वगैरे मी घासून थोडा वेळ उन्हाला ठेवते, कारण ते पण थोडेसे असे झाले ना, खूपच चिकटपणा त्यावरती आलेला आहे. तर ही सगळी कामं करता मला रात्रीचे 8 वाजलेले होते. प्रसाद करणं, स्वयंपाक करणं, भरपूर लेट मला झालेला होता. तर कशा पद्धतीने मी बाकीची साफसफाई केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथे जॉईन करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.